छत्रपती संभाजीनगर प्रेम प्रकरणातून सुरू झालेल्या घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर एका 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाळूज परिसरात उघडकीस आली। या प्रकरणी आईसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत तरुणीची ओळख नंदिनी राजू धिवरे वय 21 अशी आहे। तिची आई भारती उमेश साबळे ही मुख्य आरोपी असून सह आरोपी म्हणून सावत्र पिता उमेश गोविंद साबळे आणि मामा अमोल गायकवाड यांची नावे समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादाच्या वेळी झालेल्या झटापटीत तरुणीचा मृत्यू झालाय। घटनेनंतर संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने एका रिक्षा चालकाने पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर वाळूज MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आलाय। पोलिसांनी संबंधित आरोपी विरुद्ध कायदेशीर कार्यवाही प्रक्रिया सुरू केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात शोक आणि संताप व्यक्त केला जातोय। वाळूज MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक काल रोजी 103/238-35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। मर्डरचा हा गुन्हा आहे। याच्यामध्ये एका 22 वर्षीय तरुणीचा खुना प्रकरणी तिची आई आणि तिचे वडील आणि आईचा भाऊ म्हणजे तिचा मामा असे 3 आरोपींवर गुन्हा दाखल आहे। याच्यामधले 2 आरोपी अटक आहेत आणि या प्रकरणी पुढील तपास वाळूज पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। घटना बघा, वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे घटनास्थळ आहे वडगाव कोलाटी परिसरामध्ये, त्या ठिकाणी एक कुटुंब राहत होतं। त्यामध्ये आई आणि मुलीमध्ये विसंवाद किंवा वाद किंवा तणावाचं वातावरण होतं। त्यामुळं आईनं त्या मुलीला पाईपच्या साहाय्याने गळा ओढून तिची हत्या केली आणि त्यानंतर ते प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून ते प्रेत एका रिक्षामध्ये घेऊन जात होते। दरम्यानच्या कालावधीमध्ये डायल 112ला फोन आला। तत्काळ त्या ठिकाणी अंमलदार पोहोचले। त्यांनाही संशय आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं। अधिकाऱ्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी घातपाताचा प्रकार असू शकतो आणि त्यानंतर ते प्रेत उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आलं घाटी रुग्णालयामध्ये। त्याच्या PM रिपोर्ट आल्यानंतर आणि एकंदरीत सर्व घटनास्थळ भेट आणि त्यानंतर तिच्या आईवडिलांकडे चौकशी केल्यानंतर हे लक्षात आलं की याच्यामध्ये हत्येचा प्रकार झालेला आहे आणि त्या प्रमाणे काल रोजी हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे 103 BNS प्रमाणे आणि याच्यामध्ये जे 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे, 2 आरोपी अटक आहे, 1 आरोपी अटकेसाठी पथक रवाना करण्यात आलेला आहे। आता बघा, कालच गुन्हा दाखल झालेला आहे। तपास जसा पुढे जाईल तसं त्याच्यामध्ये काही बाबी निष्पन्न होतील। खात्रीने जर सांगण्यासाठी तुम्हाला PCR मध्ये अजून काही गोष्टी निष्पन्न होतील। या पूर्ण तपासांती याच्यावर भाष्य करणं योग्य आहे।